श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुमच्यासोबत अशी गोष्ट शेअर करणार आहे जी माझ्या हृदयाला भिडणारी आहे आणि तुम्हालाही ती नक्की आवडेल. अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका. काही नाही झालं तर श्री स्वामी समर्थ एवढं तरी नक्कीच करा. कदाचित सार्थकी लागेल या चॅनलचं. म्हणून मी ज्या हेतूने हा चॅनल चालू केला त्याची एक पायरी तरी मी चढले याचं मला समाधान आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथून ऐका, हृदयापासून ऐका. बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडसा चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. मंडळी, मी 2 दिवस झाला हा शूट करण्याचा प्रयत्न करते आहे, पण मी इमोशनल असल्यामुळं मला बोलताही येत नाही आहे. की तो अनुभवतो. मी कोणतीही स्क्रिप्ट लिहित नाही किंवा कागदावर लिहून ते वाचत नाही, कारण ती मी स्वतः अनुभवली आहे आणि मी माझ्या प्रियजनांशी बोलते आहे. तर मला ते लिहायची मला गरज वाटत नाही. तुमच्याशी बोलायला मला मनापासून, अगदी अंतःकरणापासून बोलायला आवडतं आणि म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण हा चॅनल का चालू केला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. आपल्याला कोणाची तरी मदत करायची असते आणि बघा, संधी कशी सहज चालून आली. मी माझ्या मैत्रिणीशी अशीच गप्पा मारत होते. आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, तिला कुठेतरी फिरायला जायचं होतं आणि ती मला विचारत होती की कुठे जावं, असं आमचा विषय चाललेला. आणि तिच्या घरी तिच्या कंपनीतली एक महिला कामगार होती आमच्यासोबत. ती पण ऐकत होती आम्ही जे बोलतो आहे ते. आणि ती मला विचारत होती, ताई हे कुठे आहे, ताई ते कुठे आहे, काय आहे असं. तर मी तिला सांगितलं, जे ती विचारत होते ती मी सांगत होते. पण त्यानंतर मग मला असं जाणवत होतं की तिला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी. पण ती कदाचित माझ्या मैत्रिणीमुळं बोलत नसेल, कारण ती तिची मालकीण होती ना त्यामुळं. मग जसं माझी मैत्रीण चहा करायला गेली तसं मी तिला विचारलं, तुला काही बोलायचं आहे का? बस मी तिचा हात फक्त हातात धरला आणि एवढंच विचारलं, तुला काही बोलायचं आहे का? तिच्या अक्षरशः तिने रडायला सुरुवात केली. आणि मी म्हटलं, काय झालं असं तुला, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुला? तर ती म्हणाली, ताई मलाही असं फिरायला जायचं आहे नवऱ्यासोबत, मलाही फिरायचं आहे कुठं, मला ना असं समुद्रकिनारी जायची खूप इच्छा आहे. तर मी म्हटलं, मग प्रॉब्लेम काय आहे, जा ना. मग त्यावेळी ते माझ्या मैत्रिणीने पण ऐकलं आणि मग ती आली. अगं म्हणाली, ती का रडत असेल, कारण की तिची स्टोरी थोडी वेगळी आहे. तर मी म्हटलं, काय आहे अशी तिची स्टोरी? मग तिने मला सांगितलं की तिचा नवरा अगदीच म्हणजे खूपच भोळा आहे. भोळा म्हणजे कदाचित त्याला मॅच्युरिटी नाही आहे तेवढी. आणि हिच्या घरच्या परिस्थितीमुळं आईवडिलांनी लग्न लावून दिलं. त्यानंतर हिला समजलं की आपला नवरा असा मॅच्युअर्डच नाही आहे आणि काही शिक्षण झालेलं नाही आहे. आणि ही तर खूप हुशार आहे, म्हणजे थोडीफार शिकलेली वगैरे व्यवस्थित आहे आणि जॉब करते आहे, स्वतः पैसे कमवते आहे. मग तिला म्हटलं की मी तिला विचारलं, म्हटलं तुला प्रॉब्लेम आहे का काय नवऱ्यापासून? म्हणजे नाही ताई, तसं काहीच नाही आहे, कसाही असला तरी मला माझा नवरा प्रिय आहे. तर मग मी विचारलं, तू काय करतात, म्हणजे कुठे? तर ती म्हणाली, ते काही मिळेल ते काम करतात, बिगारी काम करतात, काहीही करतात, ते प्रामाणिक आहेत, असं भोळे आहेत, फक्त त्यांना नाही समजत काय. पण माझी खूप स्वप्न आहेत आणि मला त्यांच्यासोबतच करायचं आहे. माझी काही तक्रार नाही आहे देवाकडे, माझ्या घरातल्यांच्याकडे, माझ्या नातेवाईकांकडे माझी काहीच तक्रार नाही आहे की मला का असं अशा माणसाशी लग्न करून दिलं, असं काहीच नाही आहे म्हणाली. पण मला भीती वाटते बाहेर कुठं जायची. मला खूप वाटतं दोघांनी इकडे फिरावं, जसे दुसरी लोक फिरतात जोडीने, तसं मलाही वाटतं. पण भीती पण वाटते की लोक काय म्हणतील काय. मी म्हटलं, का तू असा विचार करते? तुझं मन एवढं स्वच्छ आहे. म्हटलं, एवढा मनाचा मोठेपणा तर कुणाकडेच असतो, म्हटलं सगळ्यांकडे नसतो म्हटलं. आणि मग तिला मी सांगितलं की तुला जायचं आहे ना फिरायला, मी तुला अरेंज करून देते सगळे, पण तुझ्याकडे तेवढे पैसे आहेत का? समजा 8-10 हजार रुपये खर्च झाले तर तुला शक्य होईल का? ती म्हणली, हो ताई, माझ्याकडे आहे, बँक बॅलन्स आहे माझा, फक्त मला माहिती नाही कुठे जायचं, कसं जायचं, काय, मी कधी अशी गेलेच नाही आहे. अगं म्हटलं, मी तुला सगळं अरेंज करून देते, फक्त
तू फक्त पैशाचं तुझी तयारी असेल तर मग मी तुला सगळं बुक करून देते म्हटलं. तर मग ती म्हणाली चालेल ना ताई, प्लीज बघा ना तुम्ही म्हणून. आणि अनायासे माझ्याकडे होते माझ्याकडे व्हिडिओज फोटोज वगैरे हॉटेलचे. मग मी तिला म्हटलं मी तुला देते सगळं करून, तुला फक्त सांग मला की तुला कधी हे जायचं आहे वगैरे. मग ती म्हणाली 25-26ला सुट्टी आहे ना, तर मग मला तेव्हा जायचं आहे म्हणाली. मग त्यावेळी मी तिला जे दापोलीचं हर्णे बीचवरती एक हॉटेल आहे जिथं मी एक 2-3 वेळा गेलेले आहे आणि खूप चांगलं आहे, मस्त आहे. मी तिला दाखवतानाच ते फोटो आणि बरेचसे व्हिडिओसुद्धा आहेत हॉटेलचे माझ्याकडे. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, कदाचित कोणाला फायदा होऊ शकतो असं म्हणून. तर मग मी तिला ते सगळं दाखवलं, मी फोन केला त्यांना, तिथल्या मॅनेजरशी बोलले वगैरे आणि बुकिंग करून दिलं आणि सांगितलं त्यांची विशेष काळजी घ्या, ते तिकडे आल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला कॉल करेन. तर ते म्हणाले हो मॅडम काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही त्यांना पाठवू शकता. आणि एवढी खुशी होती ना तिच्या चेहऱ्यावर. मग ते जेव्हा ती तिकडे जाईल आणि परत आल्यानंतर मला भेटेल, ते तिचं जे समाधान आहे, ते तिचं जे काय म्हणजे म्हणतात ना एक समाधानाचं हे चेहऱ्यावर दिसतं, ते मला तिच्या चेहऱ्यावर बघायचं आहे ते. आणि तुम्हाला सांगते मी तिला 1 रुपयाची सुद्धा मदत केलेली नाही आहे. फक्त मी त्या मॅनेजरांना फोन करून एवढंच सांगितलं की सर प्लीज तुम्ही काहीतरी डिस्काउंट द्या त्यांना. म्हटलं ती कधीच आलेली नाही आणि केस खूप वेगळी आहे, मी कधी आले तर तुम्हाला नक्की सांगेन म्हटलं. आणि विशेष काळजी घ्या त्यांची म्हटलं, मी तुम्हाला फोन करेन त्यावेळी ज्यावेळी हे लोक येतील तिथं, आणि काहीतरी त्यांना डिस्काउंट द्या माझ्या वतीने. मी म्हटलं मी तुमच्या हॉटेलचं एक व्हिडिओ करेन, तुम्हाला छान प्रसिद्धी थोडीफार मदत खारीचा वाटा म्हणून नक्की करेन, पण तुम्हीसुद्धा ही मदत करा म्हटलं. त्यांनीसुद्धा ऐकलं. खरंच ते मॅनेजर खूप चांगले आहेत, ऐकलं. आणि त्यांना ऑलरेडी 10% डिस्काउंट होता, ते म्हणाले मी त्यांना 20% डिस्काउंट देतो. त्यामुळं तिचा प्रॉब्लेमही सॉल्व झाला. तिला मी सगळं सांगितलं, कसं पॅकिंग कर, काय कर, कसं जायचं वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि ती जाईल. तुम्ही फक्त ह्याच्यावर चांगल्या कमेंट्स करा आणि तिला सपोर्ट करा. मी तिला खूप म्हटलं की तू माझ्या चॅनलवर येशील का, बोलशील का, पण तिने स्वतःच मला हात जोडून विनंती केली की ताई मला सोशल मीडिया पुढे नाही यायचं, तर तुम्ही मला नका ना असा आग्रह करू. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं, मला माझ्या ह्याच्यासाठी तुझं भांडवल नाही करायचं, पण म्हटलं की तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे, फक्त तू जाऊन आल्यानंतर मला नक्की भेट म्हणून. भेटेल ती मला आणि मी तुम्हाला सांगेन की काय वाटलं तिला ते. पण तुम्ही पण सांगा मंडळी, आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये कुठंतरी आपलं सुख शोधत असतो बघा ना. आणि कदाचित जर हे कमेंट्समध्ये कुणीतरी आपल्याला सांगितलं असतं तर आपणही त्याचे उपाय सांगितले असते आणि तुम्हीही सांगितले असते. माझ्यापेक्षा कदाचित बरेच जण पुढे येऊन बरीचशी त्यांना मदत केली असती. अशीच माझी इच्छा आहे की प्रॉब्लेम्स असतील तर सांगा आणि दुसऱ्यांकडून समजूनही घ्या. मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळं आपला परिवार अजून वाढेल आणि आपण एकमेकांच्या अजून जवळ येऊ. मी प्रयत्न करते आहे की सगळ्यांना एकत्र करण्याचा आणि ह्याच्यात मला तुमची मदत हवी आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहतील. आणि एखाद्या नवीन माणसाला तुम्ही सपोर्ट केलात तर तो पुढं जाईल, एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार.